नमस्कार. आज आपण आहोत घोरवाडीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका लागल्या त्यामध्ये काय परिस्थिती आहे ते आपण एक जाणून घेणार आहोत. नमस्कार. रामकृष्ण. आपलं नाव? मी सकाराम भाऊ कुराडे, इथे घोरवाडीचंच आहे. तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात, होय. तर नक्की भाऊ तुम्हाला काय वाटतं कोणाचं पारडं जड राहील? आता अजून चालला प्रचार, पण तो जे काम करते त्याचा अगदी निश्चितच हे होईल, ते आपल्याला थोड्याच कळेल ते काही दिवसानंतर. आता तसं काय मी सांगू शकत नाही म्हणा, पण ते बरं आहे, दोन्ही पण पार्ट्या बरं आहे. अपक्ष उमेदवार कविताताई पवार हां, या पांडुरंग पवार यांच्या सुनबाई आहेत. होय. तर पांडुरंग पवार यांनी केलेल्या कामावरती थोडं त्यांना एक इथं मतांचं थोडंफार लीड राहू शकतं का? असं तर आत्ता काही सांगू शकत नाही, सध्या कंडिशन तसं नाही आहे. परंतु सांगू बी असं कंप्लीट सांगू शकत नाही आम्ही, पण तो लीड राहील असा अंदाज वाटतोय आम्हाला आमच्या त्याच्यानुसार. पंचायत समितीमध्ये निलकताई बडेताई हो, यांच्यामध्ये नक्की असं मी काय वाटतं यांच्यामध्ये कोण सरस राहील? असं वाटतं निलक काही सरस राहील असा अंदाज वाटतो आम्हाला, परंतु त्या येतील असं शक्यता आहे. अजून काय ग्रामस्थ आहेत आपण त्यांना पण विचारू आहोत. औरंगपूर गावामध्ये इथं काय ग्रामस्थ उभे आहे. नमस्कार. नमस्कार. तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात, तर आपल्याला माहीत आहे का कोण कोण उमेदवार आहेत? हो, तर याच्यामध्ये तुम्हाला कोण वाटतं का बाबा आपल्या कामाचा माणूस कोण आहे का जो आपल्या हाक मारली तरी धावून येणारा कोण आहे या उमेदवारापैकी? हे परिस्थिती अशी आहे आता. हां, अजितदादा गेल्यामुळे ना परिस्थिती अवघड झालेली आहे. यामुळे ना ह्या बोरी खोडद गटातील लोकांनी ना विकासाच्या मागे गेलं पाहिजे. विकास करण्याच्या बाबतीतच विचार करावा लागेल. नव्यानं संधी थांबली तरी काय अडचण नाही, असाच मेसेज या गटात फिरला पाहिजे. मग नक्की या गटामध्ये कोण विकास करू शकतं? नाही, ते माहितीच ना, 20 वर्ष कोण करतं हे याची जाण आहे समाजाला. परिपूर्ण विकास कोण करतं ना हे समाज पाहतोय. निरीक्षणीच हा विषय व्हावा. बरोबर आहे. तर पंचायत समितीमध्ये संभाजी शेठ चव्हाण, राजू शेठ गाडगे हे उभे आहेत, तर तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये? म्हणजे औरंगपूर गावामध्ये संभाजी शेठ चव्हाण लीड घेऊ शकतात. संभाजी शेठ हा विजयाचा उमेदवार आहे, विजयाचा उमेदवार आहे. तर इथं औरंगपूर गावामध्ये भक्त पंढरी, तर आज नक्की कोणाचं कीर्तन आहे? आज संध्याकाळी पांडुरंग महाराज घुले देऊच म्हणजे आपल्या जुन्नरचं भूषण यांचं कीर्तन सगळ्यांनी यावं. कीर्तनाला खूप चांगलं अध्यात्माचं आनंद इथं घ्यावा. कीर्तनाचा टायमिंग काय? 7:15 ते 9:15. 7:45 ते 9:15. हो, आणि नंतर महाप्रसाद पण आहे. सर्वांना महाप्रसाद आहे नंतर? सर्वांना महाप्रसाद 2,500-3,000 लोकांचं नियोजन असतं. ओके. तर आपण इथं पाहता सगळे ग्रामस्थ आहेत, त्यांचं आज औरंगपूर गावामध्ये भक्त पंढरी आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की सर्व जे भक्त मंडळी आहे त्यांनी पांडुरंग महाराज घुले यांच्या कीर्तनासाठी उपस्थित राहायचे आणि त्याचप्रमाणे औरंगपूर गावामध्ये संभाजी शेठ चव्हाण आणि पांडुरंग पवार साहेब यांनाच लीड मिळू शकतं असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. धन्यवाद.